Hello guys, welcome to Datta Prasad classes, Standard 11 Science, Subject Physics. Myself Professor अंकुश सुनील मायाचार्य. तर दत्तप्रसाद क्लासेसच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी अंकुश मायाचार्य तुम्हाला इयत्ता 11वीचा फिजिक्स हा विषय शिकवतो. तर आता मागच्या लेक्चरपर्यंत म्हणजे लेक्चर नंबर 6पर्यंत आपण युनिट्स अँड मेझरमेंट या चॅप्टरमधले बरेच सारे टॉपिक बघितले. यापैकी आपला कालचा जो टॉपिक सुरू होता तो होता युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, जो मी बोर्डवर इकडे लिहिला आहे. आणि या युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसपैकी जो आपला पहिला यूज होता तो काल आपण कंप्लीट केला. आय होप तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघितलेला असेल. जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर परत एकदा जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आज आपण आपला सेकंड यूज बघणार आहोत युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिसचा. तो यूज आहे टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच डायमेन्शनचा उपयोग करून म्हणजे डायमेन्शनल ॲनालिसिसचा उपयोग करून आपल्याला ज्या वेगवेगळ्या रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज असतात, रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज यांच्यामधलं रिलेशनशिप जे आहे ते एस्टॅब्लिश करायचं आहे. म्हणजे आपल्याला ते बनवावं लागणार आहे रिलेशनशिप. मग याच्याकरता आपल्याला काही एक्झाम्पल घ्यायचे आहेत. ते एक्झाम्पल लगेचच मी बोर्डवर घेणार आहे. तर आपला हा सेकंड नंबरचा यूज आहे आणि या सेकंड नंबरवरच्या ज्या यूजचे एकूण 2 उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. चला तर मग आपलं एक्झाम्पल नंबर 1 लगेच आपण स्टार्ट करूया. एक्झाम्पल नंबर 1 तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर समोर दिसतं आहे. आता एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, द पिरियड टी, पिरियड म्हणजे पिरियडिक टाईम ज्याला आपण टीने डिनोट केलं आहे. दिस इज द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिम्पल पेंडुलम. आता सिम्पल पेंडुलम म्हणजे काय तर याचं उदाहरण म्हणून तुम्ही एक काम करा, तुमच्या घड्याळात तो जो पेंडुलम असतो ज्याला आपण दोलक म्हणतो, जो कंटिन्युअसली असा दोघेही साईडला मूव्ह होत असतो, त्याला आपण सिम्पल पेंडुलम समजूया. तर हा सिम्पल पेंडुलम एक फेरी जो पूर्ण करतो तर ती एक फेरी पूर्ण करण्याकरता त्याला जो वेळ लागतो त्याला आपण पिरियड म्हणतो. ते आपल्याला 12वीला टॉपिक असणार आहेत. आता फक्त डायमेन्शन समजून घेण्याकरता 12वीच्याच एका एक्झाम्पलवरचं एका फॉर्म्युल्यावरचं एक्झाम्पल इयत्ता 11वीमध्ये दिलं आहे. मग आपण डायरेक्ट टॉपिककडेच जाऊया. इथे पिरियड टी हा ऑसिलेशनचा सिम्पल पेंडुलमसाठी डिपेंड आहे 2 क्वांटिटीवर. पहिलं म्हणजे लेंथ एल आणि दुसरं म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. तर प्रश्नात त्यांनी असं म्हटलं आहे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे रिलेशन, आणि हे रिलेशन कशामध्ये असणार आहे, टीमध्ये, एलमध्ये आणि जीमध्ये. ओके, म्हणजे आत्ता आपण जो सेकंड यूज बघतोय की ज्या सेकंड यूजमध्ये आपण ज्या डिफरंट फिजिकल क्वांटिटीज असतात यांच्यामधलं रिलेशनशिप एस्टॅब्लिश करतो, हा एक डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज असतो. तो यूज आपण आता इथे प्रूव्ह करूया की कशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले जातात. मग आय होप की तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल. या एक्झाम्पलपैकी एक महत्त्वाची गोष्ट की आपल्याला शेवटी टी, एल आणि जी यांच्यामधलं रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायचं आहे आणि याकरता आपण डायमेन्शनचा वापर करूयात. मग बघूया. सर्वप्रथम मी काय करतो, या इथे अज्युम करतो एक रिलेशन. लेट अस अज्युम दॅट. आता मी काय अज्युम करतो आहे तर इथे सुरुवातीलाच दिलं गेलं आहे की टी हा डिपेंड आहे कुणाकुणावर, एल आणि जीवर. मग मी लिहिताना असं लिहितो टी इज इक्वल्स टू के इंटू एल इंटू जी. पण एल आणि जीच्या पॉवर काय असतील ते आपल्याला माहिती नसतं. त्या पॉवर आपल्याला फाइंड करायच्या आहेत. तर एलची पॉवर मी ए मानतो आणि जीची पॉवर मी बी मानतो. परत लक्ष द्या, मी इथे टीचा फॉर्म्युला घेतला आहे. मी असं अज्युम केलं आहे की टी इक्वल टू के इंटू एल रेस टू ए जी रेस टू बी. म्हणजे मला रिलेशन माहिती नाही आहे आणि एलची पॉवर काय येणार किंवा जीची पॉवर काय येणार हे शोधणं म्हणजे त्या दोघांमधलं रिलेशन एस्टॅब्लिश करणं. म्हणजे फायनली ज्यावेळेला मी ए आणि बीचं उत्तर काढेल आणि एलची आणि जीची पॉवर जेव्हा मला मिळेल त्यावेळेला मला हे पूर्ण रिलेशन मिळणार आहे. फक्त इथे मी तुम्हाला केची ओळख करून देतो. के हा कॉन्स्टंट असतो आणि हा कॉन्स्टंट नेहमी डायमेन्शनलेस असतो. नीट लक्ष द्या, के म्हणजे कॉन्स्टंट आणि के हा असतो डायमेन्शनलेस. मग आपल्याला इथे काय करायचं आहे तर हे टी, एल आणि जी या तिघांमधलं रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायचं आहे. के हा कॉन्स्टंट मानला, कॉन्स्टंट डायमेन्शनलेस आहे आणि एलची आणि जीची जी पॉवर येणार होती ते आपल्याला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे आपण तिला कन्सिडर केलं आहे ए आणि बी. आता यानंतरच्या दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं तर टी, एल आणि जी या तिघांचे डायमेन्शन सेपरेटली काढून घ्यायचे. कुणाकोणाचे डायमेन्शन, टी, एल आणि जी. केचे डायमेन्शन मी काढत नाही आहे
कारण की हा कॉन्स्टंट असतो आणि कॉन्स्टंट हा डायमेन्शन लेस असतो. गुड. मग आता बघा सगळ्यात पहिले टी. आता टीचा जर विचार केला तर टी हा पिरियड किंवा पिरियडिक टाईम आहे, म्हणून त्याचं युनिट असतं सेकंड. मग जर टीचं युनिट सेकंद असेल तर याच्यावरून टीचे डायमेन्शन आपण काढायला गेलो तर ते तुम्ही सांगू शकतात की इथे एल आणि एमची पॉवर 0 येणार, कारण जे लेंथ आणि मासचं युनिट आपल्याला दिसत नाही आहे, फक्त टी रेस टू येणार 1. हे मी तुम्हाला मागच्या लेक्चर्समध्ये शिकवलं होतं की डायमेन्शन कशा पद्धतीने शोधले जातात. ज्या पद्धतीने मी टीचे डायमेन्शन शोधले त्याच पद्धतीने आता एल आणि जीचे सुद्धा डायमेन्शन शोधतो आहे. एल इज फॉर लेंथ, लेंथचं युनिट असतं मीटर. मग याच्याकरता डायमेन्शन येतील 1 इन लेंथ, 0 इन मास आणि 0 इन टाईम. ओके. डायमेन्शन कसे शोधायचे हे जर तुम्हाला अजून माहिती नसेल आणि तुम्ही दत्तप्रसाद क्लासेसच्या व्हिडिओ लेक्चरमधलं हे पहिलंच लेक्चर बघत असाल तर तुम्ही सुरुवातीपासूनचे 6 लेक्चर बघा, जेणेकरून तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने कळेल की डायमेन्शन कसे शोधले जातात. त्याच पद्धतीने मी आता जीचे सुद्धा डायमेन्शन शोधतो आहे. जीचं युनिट म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि मग याचे डायमेन्शन येतील 1 इन लेंथ, 0 इन मास आणि -2 इन टाईम. म्हणजे सगळ्यात पहिले मी काय केलं, हे रिलेशन अज्युम केल्यानंतर या इतर सगळ्या क्वांटिटीजचे डायमेन्शन फाइंड करून घेतले. ते डायमेन्शन मी ह्या ठिकाणी लिहिलेले आहेत. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला नक्कीच समजलेलं असेल. ओके. आता हे डायमेन्शन जे आहेत ह्या सगळेच डायमेन्शन मी ह्या इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करतो आहे. टीचे डायमेन्शन, एलचे डायमेन्शन आणि जीचे डायमेन्शन, हे जे डायमेन्शन मला मिळाले आहेत ते मी इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करतो आहे. मग चला इक्वेशन नंबर 1मध्ये पुट केल्यानंतर काय आपल्याला मिळतं ते बघूया. सगळ्यात पहिले टीचे डायमेन्शन, एल एच एसला इथे लिहिताना आपण 0 इन लेंथ, 0 इन मास आणि 1 इन टाईम लिहूयात. इज इक्वल्स टू के हा कॉन्स्टंट आहे, तो मी जसाच्या तसा ठेवतो आहे. त्यानंतर पुढे एल रेस टू ए होता, मात्र एलचे जे डायमेन्शन मिळाले ते आपण लिहितो इथे 1, 0 आणि 0 आणि त्यानंतर इथे त्याची जी पॉवर ए होती ती पॉवर मी ॲज इट इज ठेवतो आहे. ती पॉवर लिहायला विसरू नका कारण ती महत्त्वाची आहे. आणि शेवटी जीचे डायमेन्शन 1, 0, -2 ते पण मी लिहितो आहे 1, 0 आणि -2 आणि त्याची जी पॉवर येणार आहे ती येणार आहे बी, कारण इथे आपण बी घेतला होता. ती पॉवर लिहायचं विसरू नका कारण आपल्याला शेवटी ए आणि बी शोधायचं आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला आठवत असेल की तुम्हाला 10वीपर्यंत एक रिलेशन शिकवलं गेलं होतं, एक फॉर्म्युला शिकवला गेला होता. म्हणजे मी अगोदरच इथे एल एच एस लिहून घेतो आहे आणि मग ते सांगतो की इथे आपल्या लक्षात येतं की एल रेस टू 1, एम रेस टू 0, टी रेस टू 0 आहे आणि ब्रॅकेट रेस टू काय आहे ए. म्हणजे इथे ही पॉवर आणि त्या पॉवरची सुद्धा ही काय आहे पॉवर. म्हणजे जर पॉवरची पॉवर असली तर त्यांचं होतं मल्टिप्लिकेशन. तुम्ही असा फॉर्म्युला बघितला होता, मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहितो आहे. तुम्हाला असं दिलं असायचं की एक्स रेस टू एम आणि ब्रॅकेट रेस टू एन असला तर याचं आन्सर यायचं एक्स रेस टू एम इंटू एन. मी हा तुमचा 9वी 10वीचा फॉर्म्युला आता यूज करतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय होईल, इथे 1 इंटू ए करावं लागेल म्हणजे एल रेस टू काय येईल ए. पण इथे एम आणि टी यांची दोघांची पॉवर 0 असल्याने यांनी जर एला मल्टिप्लाय केलं तरीसुद्धा आन्सर नेहमी काय येणार येतं 0. ओके. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपण हाच फॉर्म्युला यूज करूयात. मग इकडे हा फॉर्म्युला यूज केल्यानंतर इथे एल रेस टू 1 आहे आणि परत ब्रॅकेट रेस टू बी म्हणजे एल रेस टू काय येणार बी. त्याच पद्धतीने एम रेस टू काय येणार 0 आणि शेवटी टी रेस टू येणार -2b. हे झालं तुमचं एक्झाम्पल. इथपर्यंत आपण काय केलं तर आत्ता मी इथे ब्रॅकेटची जी पॉवर होती त्या ब्रॅकेटच्या पॉवरने यांना मल्टिप्लाय केलं आणि आलेलं उत्तर इथे लिहिलं आहे. ओके. अजून पुढची स्टेप. आता पुढच्या स्टेपला जी तुमची एल एच एस आहे ती एल एच एस मी ॲज इट इज ठेवतो आहे. ओके. आणि आर एच एसला पुन्हा एकदा माझ्या लक्षात आलं की हे 2 ब्रॅकेट आहेत, दोघी सेपरेट ब्रॅकेट जरी असले परंतु त्या 2 ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर त्यांचा बेस मला सेम दिसतो आहे. म्हणजे इकडे पण लेंथ आहे, इकडे पण लेंथ, दोघी साईडला एल. सिमिलरली इथे मास आणि इथे मास, तसंच इथे टाईम आणि इथे टाईम असं या ठिकाणी दिलं आहे. म्हणजे यांचा जर बेस सेम आहे तर बेस सेम असल्यानंतर त्यांच्या पॉवरची काय करता येईल आपल्याला ॲडिशन. मग मी ती ॲडिशन पण करून घेतो. म्हणजे आपल्याला इकडे मिळणार एल रेस टू ए प्लस बी, तसंच एम रेस टू मिळणार 0 कारण हा 0 + 0 आणि शेवटी टी रेस टू हा 0 आणि -2b आपल्याला मिळतं -2b. इथपर्यंत नक्की समजलं असेल तुम्हाला. आता पुढे बघू. यात
आता जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर इकडे LMT आहे, इकडे इक्वल साईन आहे आणि इकडे सुद्धा LMT दिला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, इक्वल साईन काय सजेस्ट करतं की LHS आणि RHS दोघी सारख्या आहेत. म्हणजे जर इकडे लेंथ मास टाईम दिलं आहे, इकडे पण लेंथ मास टाईम दिलं आहे, म्हणजे दोघी साईड इक्वल झाल्या. पण जर तुम्ही नीट बघितलं तर त्यांच्या पॉवर्स ह्या वेगळ्या आहेत. म्हणजे या इक्वल साईनमुळे आपण त्यांच्या पॉवरसुद्धा इक्वल दाखवू शकतो. म्हणजे मग मी काय करेल, इकडचा हा 0 आणि हा A+B दोघी इक्वल दाखवतो. म्हणजे मी इकडे डायरेक्टली लिहू शकतो 0 = A+B, किंवा यालाच तुम्ही सरळ लिहू शकतात A+B = 0. त्याच पद्धतीने इकडे हा 0 आहे, इकडे 0, मी त्यांना कम्पेअर करत नाही आहे. आणि शेवटी इकडे हा 1 आहे तर इकडे आहे -2B. मग मी याला कशा पद्धतीने लिहू शकतो, -2B = 1. जर -2B = 1 असेल, हा -2Bला इथे मल्टिप्लाय आहे, आपल्याला फक्त B शोधायचा आहे. मग हा -2 इकडे येताना होणार डिवाइड, म्हणजे आपल्याला Bची व्हॅल्यू मिळते B = -½ ओके. Bची व्हॅल्यू काय मिळते, -½ मग ही जी काय व्हॅल्यू मिळाली आहे, ह्या Bची व्हॅल्यू मी इकडे A+B = 0 ह्या इक्वेशनमध्ये पुट करतो. जर मी इथे Bची व्हॅल्यू -½ पुट केली तर नंतर आपल्याला याच्यावरून हा हाफ तिकडे पाठवल्यानंतर प्लस होतो, म्हणजे Aची व्हॅल्यू मिळते +½ म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या. Bची व्हॅल्यू -1/2 तर Aची व्हॅल्यू 1/2. म्हणजे बघा, ह्या स्टेप बाय स्टेप सॉल्व केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आपल्याला A आणि B दोघांच्याही व्हॅल्यू मिळाल्यात. मग दोघी व्हॅल्यू एकदाच्या तुम्हाला मिळाल्यानंतर या दोघंही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 इथे पुट करूयात. तिकडे लिहायला थोडी जागा कमी असल्या कारणाने मी इथेच लिहितो आहे. मग ह्या इक्वेशनमध्ये आपल्या लक्षात येईल की T = K × L काय येतो ½ आणि G येतो -½ तुम्ही इथपर्यंत जरी आन्सर लिहिलं तरी देखील चालतं. आपण याला अजून पुढे लिहू शकतो. ते कशा पद्धतीने, तर Kची व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली असेल. Kची व्हॅल्यू असते 2π, Kची व्हॅल्यू असते 2π आणि L½ म्हणजे याचा अर्थ L हा स्क्वेअर रूटमध्ये आहे. ओके. Gची सुद्धा पॉवर ½ आहे, पण तो -½ आहे. त्याच्यामुळे G हा जरी स्क्वेअर रूटमध्ये असला पण ह्या निगेटिव्ह साईनमुळे तो असणार आहे डिनॉमिनेटरला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपल्याला जो Tचा फॉर्म्युला मिळाला, मी इथे ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे T = 2π √L/G. हे इक्वेशन आपल्याला ह्या ठिकाणी मिळतं आहे. मग आपला Tचा फॉर्म्युला बनतो T = 2π √L/G. म्हणजे आपण काय केलं, ज्या डिफरंट क्वांटिटीज होत्या T, L आणि G यांच्यामधलं रिलेशन बाय युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस प्रूफ करून टाकलं. हे झालं तुमचं एक्झाम्पल नंबर 1. मी पुन्हा एकदा तुम्हाला हे एक्झाम्पल समजवतो आहे, रिपीट करतो आहे, नीट व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात पहिले तर मी एक्झाम्पल रीड केलं होतं. आता एक्झाम्पलमध्ये आपल्याला तिथे पिरियड T ऑफ ऑसिलेशन दिला होता सिम्पल पेंडुलमचा. तो डिपेंड होता लेंथ L आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी Gवर. आणि आपल्याला एक रिलेशन डिराईव्ह करायचं होतं जे T, L आणि G मधलं होतं. मग मी सुरुवातीला तर एक इक्वेशन अज्युम केलं T = L⁴A आणि G⁴B आणि K हा कॉन्स्टंट घेतला. K हा कॉन्स्टंट ज्याला डायमेन्शन नसतात म्हणजे हा डायमेन्शनलेस असतो. नंतर मी T, L आणि G या तिघांचीही डायमेन्शन काढून दाखवले आहेत या ठिकाणी. T, L आणि G यांचे डायमेन्शन काढून दाखवल्यानंतर लगेच मग हे जे डायमेन्शन्स होते ते डायमेन्शन्स मी इथे पुट केले होते. हे डायमेन्शन पुट केल्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये यांच्या ज्या पॉवर्स होत्या म्हणजे (A) किंवा हे ब्रॅकेट (B) त्यांचं मल्टिप्लिकेशन करून आणि मग हे सॉल्विंग केलं होतं. त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये यांचा बेस सेम असल्या कारणाने त्यांच्या पॉवरची मी ॲडिशन घेतली होती. त्याच्या पॉवरची ॲडिशन घेतल्यानंतर इकडे LHS आणि RHSला LMT होता. मग मी दोघी कम्पेअर करून इक्वल दाखवले. इथे 0 = A+B मिळाला आणि 1 = -2B म्हणजे -2B = 1 मिळाला. हे इक्वेशन तुम्ही 10thला मॅथमध्ये कसं सॉल्व करायचे ते तुम्हाला माहिती होतं, ज्यावरून आपण A आणि Bची व्हॅल्यू मिळवली. आणि A आणि Bची व्हॅल्यू मी ह्या इक्वेशनमध्ये इकडे जागा कमी असल्या कारणाने ह्याच बाजूला पुट केली. Aची व्हॅल्यू इथे पुट केली, Bची व्हॅल्यू इथे पुट केली आणि दोघं (½ असल्याने त्यांना स्क्वेअर रूटमध्ये टाकलं. ज्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह तो न्यूमरेटरला, ज्याची व्हॅल्यू निगेटिव्ह तो डिनॉमिनेटरला. तर T = 2π √L/G हा फॉर्म्युला तुम्ही पुढे 12वीला शिकणार आहात. त्या अगोदर आपण हे रिलेशन डायमेन्शनच्या साह्याने प्रूव्ह केलं आहे. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल नंबर 1 नक्की समजलेलं असेल. आता याच्यानंतरचं आहे एक्झाम्पल नंबर 2. बोर्डवर जागा पुरत नसल्या कारणाने
मी काय करणार आहे, ते जे एक्झाम्पल नंबर 2 आहे ते एक्झाम्पल नंबर 2 ह्याच व्हिडिओत पुढे स्क्रीनशॉटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दाखवतो आहे आणि बॅकग्राऊंडला माझा व्हॉईस देऊन आणि मग तुम्हाला ते एक्झाम्पल समजून देतो आहे, ते व्यवस्थित नीट बघा. ठीक आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे आता तुम्हाला इथे स्क्रीनवर एक एक्झाम्पल दिसतं आहे, एक्झाम्पल नंबर 2, जे मी नोट्समधून तुम्हाला दिलं आहे. तर मी क्वेश्चन रीड करतो आहे. डिराईव्ह द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल हॅविंग मास m अँड व्हेलॉसिटी v बाय यूजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. याच्याकरता आपल्याला त्यांनी हे दिलं आहे की ही कायनेटिक एनर्जी मास m आणि व्हेलॉसिटी व्हीवर डिपेंड आहे आणि आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करायचा आहे. मग सुरुवातीलाच त्या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रपोर्शनल टू m⁻⁴ अँड v⁻y. अगोदर आपण a आणि b मानला होता, आता x आणि y मानला आहे. चला तर मग सॉल्व करू. आता स्क्रीनवर बघा, सगळ्यात पहिले आपण आधीसारखं अझ्युम केलं, ज्या ठिकाणी m⁻x आहे आणि v⁻y, याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं आहे. इथे k हा डायमेन्शनल कॉन्स्टंट असतो, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. नंतर बघा, आपण दोघंही साईडला डायमेन्शन्स घेतलेत बाय टेकिंग डायमेन्शन ऑन बोथ साईड्स ऑफ इक्वेशन. आता कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन 2 1 -2, एमचे डायमेन्शन 0 1 0 आणि व्हीचे डायमेन्शन 1 0 -1 पुट करून ब्रॅकेट रेस टू x आणि y आपण घेतला. नंतर एक्सनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून, वायनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून आणि मग नंतर बेस सेम असल्यानंतर ॲडिशन करून आपण डायरेक्टली इक्वेशन नंबर 2ला पोहोचलो. त्यामधल्या स्टेप तुम्हाला स्वतः ट्राय करून बघायच्यात. मग आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळतं, L² m⁻⁴ आणि t⁻² इक्वल टू L⁻y m⁻x आणि t⁻−y. आणि कम्पेअर केल्यानंतर शेवटी आपल्याला एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी मिळते 1 आणि वायची व्हॅल्यू मिळते आहे 2. हे एक्झाम्पल मी स्क्रीनवर जरी तुम्हाला दिलेलं असलं तरी तुम्हाला ते स्वतः सॉल्व करून बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला की आपण जो कायनेटिक एनर्जीचा नेहमी फॉर्म्युला यूज करतो, हाफ mv², यापैकी mची पॉवर 1 कसं येते आणि व्हीची पॉवर 2 म्हणजे 2 कशी येते, तर ते सॉल्व करून मला त्याचं आन्सर तुम्हाला व्हॉट्सअपला माझ्या नंबरवर सेंड करायचं आहे. मी वाट बघतो आहे. या व्यतिरिक्त तुम्ही अगोदर जे एक्झाम्पल सॉल्व केलं ते सुद्धा तुम्हाला तुमच्या या वर्षीच्या 11वीच्या न्यू टेक्स्टबुकमध्ये मिळेल फिजिक्सच्या. तुम्ही ते एक्झाम्पल स्वतः व्यवस्थित एकदा रीड करायचं आहे. आणि तरी देखील हे सॉल्व करण्यात काही अडचण असली तर तसं मला तुम्ही कॉल किंवा SMS करू शकतात. आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. थोड्या यात जर समजा ड्रॉबॅक्स असतील तर तुमच्या सूचनांचा नक्कीच स्वीकार. बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर, थँक्यू, बाय बाय.